सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी इयत्ता 6वी. आज आपण पठित पद्य म्हणजेच सीन पोयम शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण पठित उतारा आकलन शिकलेलो आहोत. आज आपण पठित पद्य आकलन शिकणार आहोत. पठित पद्य आकलन म्हणजेच सीन पोयम. विद्यार्थ्यांनो, सीन पोयम जी आहे ती तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमधील कोणतीही एक पोयम येणार आहे. आतापर्यंत पाठ्यपुस्तकातील ज्या कविता म्हणजेच पद्य आपण शिकलेलो आहोत, त्यापैकी एक कविता तुम्हाला पठित पद्य आकलनासाठी येणार आहे. विद्यार्थ्यांनो, सीन पोयम म्हणजेच पठित पद्यावर आधारित तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ते प्रश्न तुम्हाला MCQ बेस म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. विद्यार्थ्यांनो, पठित पद्य तुम्हाला 5 मार्क्सला म्हणजेच 5 मार्क्सला असतील. त्यावर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारले जातील. रिकाम्या जागा भरा. त्याखाली तुम्हाला ऑप्शन दिले असतील, पर्याय दिलेले असतील. एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा एका शब्दात उत्तरे लिहा तुम्हाला विचारले जातील. पुन्हा त्याचेही तुम्हाला पर्याय ऑप्शन दिलेले असतील. विद्यार्थ्यांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधील एक पठित पद्य म्हणजेच सीन पोयम बघूया. पण तत्पूर्वी सीन पोयम सोडवताना आपण कोणती काळजी घ्यायची ते प्रथम पाहूया. विद्यार्थ्यांनो, पद्य आकलन लिहिताना घ्यायची काळजी. कविता प्रथम काळजीपूर्वक वाचा. कविता वाचून समजून घ्या. कविता वाचून त्याखाली दिलेले प्रश्न नीट लक्षपूर्वक वाचून नीट समजून घ्या. प्रश्नांची उत्तरे कवितेतून शोधून लिहा. कवितेत कवीला काय सांगायचे आहे हे समजून घ्या. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या शब्दात लिहा. विद्यार्थ्यांनो, आता आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाऊस आला पाऊस आला ही जी कविता आहे ती आपण पठित पद्य आकलन म्हणून शिकणार आहोत. खाली दिलेल्या पठित पद्याच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. खाली दिलेल्या पठित पद्याच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. कडाड कडकड भनान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला. पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला,
उशीर त्यातच हा घोटाळा. पाऊस आला, पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. पाऊस आला, पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला. पाऊस आला, पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. प्रश्न पहिला, कडाड कडकड भनान डॅश, जिकडे तिकडे गारा गारा. विद्यार्थ्यांनो, इथे तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. अ पाऊस, ब हवा, क वारा. योग्य पर्याय आहे वारा. तुम्हाला योग्य पर्याय सिलेक्ट करायचा आहे वारा. प्रश्न दुसरा, बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले डॅश. इथे ऑप्शन दिले आहेत भाकर, पापड आणि कापड. योग्य उत्तर आहे पापड. प्रश्न तिसरा, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा डॅश सुट्टी. ऑप्शन दिले आहेत अ अभ्यासाला, ब जेवायला आणि क शाळेला. योग्य उत्तर आहे शाळेला. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. प्रश्न 1, सुटलेला वारा कसा होता. इथे 3 ऑप्शन दिलेले आहेत. अ सोसाट्याचा होता, ब शांत होता, क भनान होता. योग्य उत्तर आहे भनान होता. प्रश्न दुसरा, अचानक आलेल्या पावसामुळे कोण भुंकत सुटली. अचानक आलेल्या पावसामुळे कोण भुंकत सुटली. पर्याय अ कुत्री, ब गाढव, क गाई. योग्य उत्तर येईल कुत्री. विद्यार्थी मित्रांनो, अशीच एक आपल्या पाठ्यपुस्तकामधील आपण शिकलेलो कविता, पद्य मी तुम्हाला गृहपाठासाठी देत आहे. खाली दिलेल्या पठित पद्याच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता हे खरे खरे व्हावे ती इथे तुम्हाला दिलेली आहे. हवेवरी त्या होत स्वारमी, अवकाशी विहरावे. हवेवरी त्या होत स्वारमी, अवकाशी विहरावे. मनात माझ्या नेहमी येते, मी पक्षी व्हावे. मनात माझ्या नेहमी येते, मी पक्षी व्हावे. दवबिंदू होऊनी पहाटे, गवतावर उतरावे. दवबिंदू होऊनी पहाटे, गवतावर उतरावे. सूर्यप्रकाशे वाफ होऊनी, पुन्हा पुन्हा परतावे. सूर्यप्रकाशे
वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. भरारणारा होऊन वारा चंद्राशी खेळावे. धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे. अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पहावे. अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पहावे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे पठित पद्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचे तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला योग्य उत्तरे निवडायची आहेत. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. मनात माझ्या नेहमी येते मी डॅश व्हावे. पर्याय दिले आहेत सूर्य, पक्षी आणि किरण. योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. प्रश्न दुसरा. भरारणारा होऊन वारा डॅश खेळावे. पर्याय दिले आहेत अ. सूर्याशी, ब. अवकाशी, क. चंद्राशी. भरारणारा होऊन वारा डॅश खेळावे. सूर्याशी, अवकाशी, चंद्राशी. प्रश्न तिसरा. सूर्यप्रकाशे डॅश होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. सूर्यप्रकाशे डॅश होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. ऑप्शन दिले आहेत अ. वाफ, ब. ढग, क. पाऊस. प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा. प्रश्न पहिला. कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते. कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते. ऑप्शन दिले आहेत अ. पाणी होऊन, ब. ढग होऊन, क. दवबिंदू होऊन. अ. पाणी होऊन, ब. ढग होऊन आणि क. दवबिंदू होऊन. प्रश्न दुसरा. धुके बनून कवयित्रीला कुठे उतरावेसे वाटते. धुके बनून कवयित्रीला कुठे उतरावेसे वाटते. ऑप्शन दिले आहेत अ. आकाशावर, ब. धरणीवर, क. चंद्रावर. अ. आकाशावर, ब. धरणीवर आणि क. चंद्रावर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.